आहे. प्रयोगाचं नाव आहे थंड पाणी जड असते तर गरम पाणी हे हलकी असते. तर ह्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण. 2 बॉटल घेतल्या, एकामध्ये थंड पाणी घेतलं आणि दुसऱ्यामध्ये गरम पाणी घेतलं आणि आपण घेतला एक रंग. चला आपण प्रयोगाला चालू करूयात. गरम पाणी आहे ना, त्याच्यामध्ये काय कर एक रंग टाक. आता तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचे, निरीक्षण करायचं की काय होत आहे. ठीक आहे, हा थोडा वेळ काय होईल, हलवायचं ना. तुम्ही जे याचं निरीक्षण करत आहे त्यामध्ये तुम्हाला आता दिसून येत आहे की खाली जो कलरचं पाणी आहे, हिरव्या कलरचं पाणी जे गरम पाणी आहे ना, ते गरम पाणी हळूहळू तुम्हाला वरच्या बॉटलमध्ये जाताना दिसत आहे. वरच्या बॉटलमध्ये ज्या पाण्याला कलर नव्हता, आता त्या पाण्याला हळूहळू कलर येताना दिसत आहे सर्वांना. म्हणजे खालच्या बॉटलमधलं जे गरम पाणी आहे ते हळूहळू वरच्या बॉटलमध्ये जात आहे. तर तुम्हाला काय दिसते या ठिकाणी, थंड पाणी जे आहे ते काय होतं खाली येत आहे आणि गरम पाणी वरचं खालचं काय होतं वर जात आहे. म्हणजे याचा अर्थ काय की थंड पाणी हे जड असतं म्हणून ते खाली आलेलं आहे आणि गरम पाणी हलकं असतं त्यामुळे ते वर जात आहे. बरोबर, म्हणजेच काय अर्थ की गुरुत्वीय बल हा कोणाचा जास्त आहे. बरोबर आहे.